नमस्कार. श्री गुरुभ्यो नमः. सत्यं ज्ञानमनन्तम् आनन्दं ब्रह्म सर्वशक्त्यैकम् सर्वैर्देवैरीड्यं विष्णुवाक्यं सर्वदैवी सुप्रेष्ठम्. हरि ओम. शन्नो मित्रश्चं वरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्नो चन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः. नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री गुरुभ्यो नमः. भूर्नामा स्फूर्तिरूपत्वात् सर्वव्याहृतीनां प्रवेत्ता महाचमस्य चतुर्थीत्वेनैव तां प्रवेदयत इति विशेषः. त्याच्यामध्ये आता सगळे व्याहृती जे आहेत की नाही, सगळ्या व्याहृतींच्या मध्ये प्रचेता प्रचेता प्रवेत्ता वगैरे असे दोन प्रकार. प्रवेत्ता म्हणजे उत्तम रीतीने जाणणारा, महाचमस्य म्हणून म्हणला जातो. चम हे चतुर्थी विभक्तीच्या ह्याच्याने कळून जातात. ताम प्रभाव वेद येत म्हणजे त्याला उत्तम रीतीने जाणून घेतात म्हणून सांगितलं. आता भूर्नामा स्फूर्तिरूपत्वात् भूरी वीर्यत्वतो भुवः इथून सुरू करायचं. भूः नावाचा जो आहे की नाही, वायुदेवाला भू कशाला म्हणतात? स्फूर्तिरूपत्वात सगळ्यांना स्फूर्ती आणून देतो याकरता भू स्फूर्ती देणारा या नावाने भू म्हणतात. भूरी वीर्यत्वतो भुवः भुवः म्हणून आहे. त्यामुळे भुवः शब्दाचा अर्थ काय? भूरी वीर्यत्वतो भुवः अत्यधिक वीर्य सामर्थ्य म्हणजे शक्ती, वीर्य म्हणजे सामर्थ्य किंवा शक्ती असल्या कारणाने भुवः म्हणतात. सुवः म्हणून कशाला म्हणतात? सुबलरूपत्वान महा सुबलरूपत्वात उत्तम बल ज्या परमाणु ज्या वायुदेवामध्ये आहे त्यामुळे सुवः म्हणतात. महा कशाला म्हणतात? महा महापूर्ण पूर्णतायाम म धातू अर्थ पूर्णतायाम. महान लोक म्हणजे काय? पूर्ण असलं. हा महापूर्णत्वतः विभू परमात्मा पूर्ण रूपाने असतो याकरता महा म्हणतात. तदेत चतुराकारं ब्रह्मोक्तम याप्रमाणे ब्रह्म चार प्रकारचा आहे. गुण ब्रह्म शब्दाचा अर्थ काय? गुण बृंहणात गुण सगळ्या गुणांनी बृंहणात म्हणजे अत्यधिक गुणांनी परिपूर्ण असल्या कारणाने बृह धातूचा अर्थ बृहतीर धातुरयम बृंहणात. स आत्मा सर्व देवानां सगळ्या देवतांच्या साठी तो आत्मा आहे. चतुरात्मा जनार्दन हा चतुरूपाने असणारा असा परमात्मा आहे. अनिर्ध प्रतिद्वंद संघर्षण वासुदेव रूपी असणारा चतुर्रूपी असणारा परमात्मा सगळ्या देवतांच्यासाठी आत्मा आहे. ब्रह्मादी सगळे देव तस्य ब्रह्मादेव देवा अंगम आगंतुकत्वतः ते सगळे ब्रह्मादी सगळे देवता आहेत ना, ते सगळे त्या परमात्म्याचे अंग आहेत.
अंग शब्दाचा अर्थ काय? आगंतुकत्वत अंग हा. आगंतुक म्हणजे आम्हालाही घ्या, आम्हालाही घ्या म्हणून या रीतीने तर परमात्म्याच्याकडे आलेले असतात ते. आगंतुक लोक कसे करतात? आमचे नाव द्या हो, आमचे नाव द्या हो, अशा रीतीने म्हणत असतात ना. तसे देवता सगळे लोक त्या परमात्म्याजवळ येऊन आम्हालाही पण घ्या तुमच्या ह्याच्या बरोबर म्हणून असं म्हणतात. म्हणून ते अंग. वासुदेवादि रूपोसो षोडशात्मा चतुश्चतुः. रूपी इत्यादी रूपाने असणारा तो परमात्मा 16 रूपाने, 16 रूपाने आहे. चार मध्ये, प्रत्येकामध्ये चार चार रूपाने. आणि त्याच परमात्म्याचं स्वरूप जे आहे वेदामध्ये दाखवलेलं असतं. तैव सर्व वेदोक्त सर्व विद्या अशुचेश्वर हा. सगळ्या वेदामध्ये त्याच सांगितलेलं असेल, सर्व विद्यामध्ये देखील त्याचंच नाव सांगितलेलं असते, त्याच्याबद्दलच माहिती दिलेली असते. प्रणवार्था व्याहृतयो व्याहृत्यर्थ ऋगादया. प्रणव जो आहे की नाही, प्रणव म्हणजे ओम, उत्कृष्ट रीतीने केव्हा नवा असतो म्हणून याकरता प्रणव म्हणतात. आणि त्या प्रणवाचा अर्थ म्हणजे व्याहृती. प्रणवाचा अर्थ म्हणजे ओम या शब्दाचा अर्थ व्याहृती आहे. भू भुवा स्वहा वगैरे. व्याहृतीचा अर्थ म्हणजे व्याहृत्यर्थ ऋगादय. व्याहृतीचा अर्थ म्हणजे सगळे ऋग्वेद इत्यादी काय आहेत बरं का. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. इतिहास पुराणांच त्याच्याबरोबरच इतिहास आहेत, पुराण आहेत, पंचरात्र. इतिहास म्हणजे महाभारत आणि मूल रामायण. पुराण म्हणजे बाकी 18 पुराण आणि पंचरात्र आगम सर्वशः. सगळेच इतिहास पुराणांच पंचरात्रांच सर्वशः सम्यक व्याहरणात विष्णू उत्तम रीतीने व्याहरण उच्चारण केले जाते. व्याहरण शब्दाचा अर्थ उच्चारण करणे. चांगल्या रीतीने उच्चारण केले जातात. विष्णू श्रुता विष्णू परमात्म्याच्या उच्चारणापासून झालेले आहेत म्हणून प्रसिद्ध आहे. व्याहृतय स्थिती म्हणून त्याला व्याहृती म्हणतात. व्याहृती म्हणजे काय? भू भुवा स्वहा वगैरे ह्यांना व्याहृती का म्हणतात? विष्णू परमात्म्याने उत्तम रीतीने उच्चारण केला म्हणजे उच्चारण केले याकरता व्याहृती. सर्व वेदोक्त सर्व व्याहृतेर व्याहृती स्तोतू. अजून काय? सर्व वेदोक्त सगळ्या वेदामध्ये सांगितलेले सगळे विषय सर्वस्व पूर्ण रीतीने उच्चारण केले जातात याकरता देखील व्याहृती म्हणतात त्याला. विशेषेण आहरंती इमं विष्णु. विशेषेण आहरंती व्याहरण असं आहे ना व्याहृतीमध्ये. वी म्हणजे काय? विशेषाने. आहरंती स्वीकार करून घेऊन येतात, पकडून म्हणजे धरून आणतात. हे व्याहृती काय करतात? ह्या विष्णू परमात्म्याला विशेष करून घेऊन येतात, आपल्या जवळ घेऊन येतात. याकरता व्याहृती असं देखील व्याहृती म्हणतात बरं का. म्हणून व्याहृती सार म्हणून आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. येश हृदयाकाशानिरुद्ध असतो तद्गत. त्याच्यामध्ये हृदयामध्ये जो अवकाश दिलेला असतो की नाही, स्पेस दिलेला असतो की नाही, तो अनिरुद्ध रूपाने परमात्मा वाच्य असतो तद्गत. आणि त्याच्यामध्ये पुन्हा प्रद्युम्न रूपाने परमात्मा राहत असतो. तालू मध्यस्थ प्रद्युम्न रूपाने कुठे राहतो? टाळू असतो ना, टाळूच्या मध्ये भाग, मधला भाग, त्याचा प्रद्युम्न रूपाने राहत असतो. तालू मध्यस्थ लंबिनी लंबिन्याम इंद्र नायक. आणि जे आपल्या टाळूच्या पुढं एक असं लोंबत असलेली नाळी असते ना, लोंबत असते, ह्याला त्याला काय म्हणतात? नारी म्हणून म्हणतात. त्या ठिकाणी परमात्मा कसा राहतो? लंबिन्याम इंद्र नामक, इंद्र या नावाने परमात्मा राहत असतो. व्याख्या सुपर्ण रूपत्वात. विशेषेण विशेष करून आख्यान करतो, प्रशंसा करतो म्हणून सुपर्ण रूपी आहे. केशांते वर्तते तू यहा. केशाच्या अगदी शेवटच्या भागाला कोण राहत असतो? तो संकर्षण असतो. संकर्षण
सुपर्णात्मा, त्याच्यामध्ये सुपर्णत्व, सुपर्ण म्हणजे गरुड, गरुड रूपामध्ये संकर्षण असतो. आणि वासुदेवामध्ये व्यपहा स्मृत, विशेषेण, विशेष करून जे जाड असलेले जरा त्याच्यामध्ये केसामध्ये आतला म्हणजे थोडा जाड भाग जो असतो की नाही, तिचा वासुदेव रूपाने राहत असतो परमात्मा. तस्मात व्यपगते हे थाता, व्यपगते हे पुढं पुढं जाण्याच्या स्वरूपाने तिथं राहत असतो म्हणून वासुदेव. जगातील प्रलय विभो, आणि त्या जगाचा प्रलय होऊच तर त्याच्यामध्ये राहत असतो. म्हणजे हा शीर्ष कपालो असौ, म्हणजे शीर्षापासून ते कपाळापर्यंत सगळीकडे परमात्मा राहत असतो. म्हणून कपालात उपरिस्थित, हा कपाळ म्हणून आहे की नाही, कपाळाच्या वरचा भाग, मधला भाग म्हणून होतो त्याला टाळू म्हणतात आपण, हे मधला भाग ब्रह्मरंध्र म्हणतात त्याला. अनिरुद्धस्थ भू नामा, त्या ठिकाणी अनिरुद्ध रूपाने परमात्मा भू या नावाने राहत असतो बरं का. भू अनिरुद्ध आहे. आणि त्याच्या पुढं हुताशः, अनिरुद्धस्थ भूर्नामा हुताशे समव्यवस्थित. हुताश म्हणजे कोण? आहुती घातलेलं खाणाऱ्याला हुताश म्हणतात, अग्नी. हुताशामध्ये अग्नीमध्ये अनिरुद्ध रूपाने राहत असतो. आणि प्रद्युम्न भगवान, प्रद्युम्न रूपाने परमात्मा कुठे राहतो? वायुस्थित, वायूमध्ये प्रद्युम्न रूपाने राहत असतो. भुव इत्येव कीर्तितः, म्हणून भगवान वायूमध्ये राहत असतो. म्हणून भूवाहा, भूरूपी असणारा परमात्मा, हा अनिरुद्ध स्वरूपी असणारा परमात्मा वायूमध्ये राहतो म्हणून भूव असं झालेलं आहे. वायू तो भुव इत्येव कीर्तितः. संकर्षण हा सुवर्णाम, संकर्षण रूपी परमात्मा सुवर्णावाने राहत असतो. सूर्य तिष्ठति केशवा, सुहा या रूपाने सूर्यामध्ये राहत असतो केशव परमात्मा. महो नामा वासुदेव, महा या नावाने वासुदेव परमात्मा ब्रह्मणी, ब्रह्मदेवामध्ये, चतुर्मुख ब्रह्मदेवामध्ये राहत असतो. स वासुदेव साराज्यम व्याप्य अस्मिन् मनसस्वदौ, त्या मनांचा वर नियमन करणारा म्हणून परमात्मा वासुदेव रूपाने आपलं स्वराज्य त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे स्वतः सगळ्यात श्रेष्ठ असणारा असा राजा आहे असं स्वतःचा स्वभाव स्वरूप त्या सगळ्या लोकांना दाखवत असतो. ज्यांना ज्यांना मन असते त्या मनांच्या अधिपती नियमन करणारा तो वासुदेव रूपी परमात्मा राहत असतो. महान अनिरुद्धेच संव्याप्त तो वाघ आदिनाम पती, अनिरुद्धामध्ये परमात्मा सगळीकडे व्यापून तिथून वाघ इत्यादिकांचा पती, वाणी इत्यादिकांचा पती असणारा जो वायुदेव आहे, तो वायुदेवामध्ये राहतो. वाघादिशु स्थितो नित्यम, वाघ इत्यादिकामध्ये, वाघ इंद्रियादिकामध्ये राहत असतो. हा परमात्मा नित्य त्या ठिकाणी राहत असतो. सो व्यापीच जगद्व्यापी, तो व्यापीच जगद्व्यापी, स्वतः तर व्यापून असतो, ते सगळ्या जगात देखील व्यापून असतो, व्यापून टाकतो. नित्य ऐश्वर्याच ईश्वर, त्या परमात्म्याला ईश्वर कशाला म्हणतात? ईश, ईश, ईश धातू, ईश ऐश्वर्ये, इशी ऐश्वर्ये, ऐश्वर्याला ईशी म्हणतात. म्हणून ईश्वर हा म्हणजे नित्य ऐश्वर्यामध्ये ऐश्वर्य असणाऱ्या लोकांच्या मध्ये श्रेष्ठ असणारा तो आहे, म्हणून ईश्वर. आकाशवत व्याप्त देह, आकाशाप्रमाणे सगळीकडे आपला देह व्यापून राहिलेला असतो, म्हणून त्या देहामध्ये व्यापून राहत असतो. म्हणून याकरता आकाशात आकाशाप्रमाणे असणारा व्याप्त देह या स्वरूपी असला का सत्यात्मा, सत्य असं म्हणतात. आत्मा गुणपूर्तित, आत्मा कशाला म्हणतात? गुणपूर्तित, सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे म्हणून आत्मा. वायोर विशेष रमको, विशेष करून वायूला आनंद देतो. रमक हा म्हणजे काय? आनंद देतो. बलाद, बल आनंद स्वरूपवान, त्याला बल देतो, आनंद देतो. याकरता बलानंद स्वरूपी असणारा त्या परमात्म्याला ज्ञान आनंद स्वरूपी असण्या कारणाने शांत, ह्या परमात्म्याला शांत असं म्हणतात. आत्मा देखील म्हणतात, सत्य देखील म्हणतात. सत्य आत्मा, सत्य आत्मा म्हणून दोन्ही
परमात्म्याचे स्वरूप आहेत म्हणून सांगितलं. त्या दोन्ही रूपाने वायूंना जे आहे आनंद देत असतो, बळ देत असतो. त्यानंतर बळ आनंद हे दोन्ही रूप परमात्म्याचेच असतात. ज्ञानानंद स्वरूपी असणारा परमात्मा आहे म्हणून सांगितलंय. ज्ञानानंद स्वरूप असो शांती नामा सुखोन्नते. आमच्या परमात्म्याला शांती असं कशाला म्हणतात? उन्नत असणाऱ्याचे सुख त्याच्यामध्ये असते. म्हणजे सगळ्यांच्या पेक्षाही उच्च कोटीचं सुख त्यामध्ये असतं म्हणून शांती. शांती म्हणून त्याला शांती मावळतं माव आनंद म्हणून अशा पद्धतीने शांती म्हणून तिथं आहे. त्या शांतीचा अर्थ दिलेला आहे. त्याप्रमाणे अंतगत्वात स्वतःस्फूर्ते समृद्धम तत्प्रकीर्तितम. त्याला शेवट म्हणून जे आहे स्वतःचा स्वतः शेवट असतो. त्याला दुसऱ्याने कोणी शेवट करायची गरज नसते. स्वतः पूर्ण असतो सगळीकडून, समृद्ध असतो म्हणून तो अनंत असं म्हणतात. उन्नत असणाऱ्या गुणांनी परिपूर्ण आहे. इत्युपास्व प्राथमिको. याप्रमाणे प्राथमिक पहिल्या दर्जामध्ये परमात्म्याची उपासना करावी. योग्यस्त्वम योग्यस्त्वम मदुपासने. माझी परमात्म्याची उपासना करण्यामध्ये योग्य असणारे म्हणजे वायुदेव आहे, ब्रह्मदेव आहे. प्राधान्यादिती पूर्वम ही प्राधान्यतः म्हणजे मुख्यतः म्हणून पूर्वम ही प्राह विष्णू चतुर्मुखम. विष्णू परमात्माने चतुर्मुख्याला सांगितलं, तूच प्रधान आहेस रे, तूच मुख्य आहेस रे, तूच मला चांगल्या चांगल्या रीतीने जाणून घेतोस रे म्हणून सांगितलं. ब्रह्मसारामध्ये सांगितलं. हे सगळं ब्रह्मसारामध्ये सांगितलं. पृथिव्याज्यम पांक्त षटकम पांक्तेन एव स्वयं. पृथ्वी अधिक जे आहे ते सगळे पवित्र केले गेलेले आहे. पृथ्वी अधिक जे काही पंचमहाभूत आहेत ते सगळे पवित्र केलेले. पांक्त षटकम 6 गोष्टी, ह्या 6 गोष्टीने म्हणजे पवित्र केले गेलेले आहे. पांक्तेन स्वयं हरी. स्वतः परमात्मा पवित्र असून सगळ्या लोकांना पवित्र करत असतो. नारायणादि रूपानी पवित्र करत असतो. नारायणादि रूपेण बलयत्यंजसा विभू. नारायण वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध इत्यादी रूपाने परमात्मा काय करतो? बलपूर्वक बलाने आपल्या बलाने सगळ्यांना पवित्र करतो. बलयत्यंजसा विभू आणि त्यांना सगळ्यांना बळ देत असतो. इत्युवाच स्वयं विष्णू. याप्रमाणे स्वतः विष्णूने सांगितलेलं आहे. वेदद्रष्टा गुणाधिक. वेद जाणारा, वेदांत सर्वस्व काही समजणारा, गुणाधिक असणारा त्या परमात्म्याने सांगितलंय. म्हणून परमात्म्याचे 2 स्वरूप दाखवलेले, सत्य एक आणि आत्मा. सर्व वेदांत द्रष्टा असल्या कारणाने आणि गुणामध्ये सगळ्यात अधिक गुणांनी युक्त आहे म्हणून सांगितलं आहे. हे सगळं तत्वसंहितेमध्ये सांगितलं. आता त्यामध्ये आत्मशब्दाने काय सांगितलं आहे? हे आत्मा म्हणून सांगितलं. ओम इति ब्रह्मा वगैरे झाल्यानंतर आत्मा, आत्म्याच्या बद्दलचा विचार चाललेला आहे. ओम इति ब्राह्मण प्रवक्षन्ना. ब्रह्मदेवाला असं सांगितलंय. ब्रह्मोपाम ब्रह्म उपाप्नवानीती ब्रह्मैव उपाप्नोती म्हणून सांगितलंय तिथं. आता आत्मशब्दाचा अर्थ इथं विशेष करून सांगायला लागले आहेत भाष्यामध्ये. आत्मा अहंकार तत्व. आत्मा म्हणजे कोण? अहंकार तत्वाला आत्मा म्हणतात. अहंकार तत्व म्हणजे मी म्हणून मनासाठी जो अभिमानी असणारा देवता आहेत ना, त्या अहंकार तत्व. मी म्हणण्याच्या अधिकाराला योग्य असणाऱ्याचे कोण? 3 जण आहेत. एक तर रुद्रदेव, दुसरे गरुड, तिसरा शेष. हे 3 जण आहेत. अहंकार तत्वापासून गरुड, शेष, रुद्र हे 3ही अहंकार म्हणजे त्यांच्यापासून न सगळ्या लोकांना, त्यांच्यामुळे सगळ्या लोकांना मी माझं मी इत्यादी करायचं इच्छा होतो, प्रारंभ होतो. मी हे माझं अशा रीतीने म्हणत असतो. ओम नामा भगवान विष्णू अधिकोच्च गुणत्वतः. ओम या भगवंताला का म्हणतात? अधिक उच्च असल्या कारणाने, गुणांनी परिपूर्ण असल्या कारणाने देखील त्याला ओम म्हणतात.
उदत्तवाची ह्योंकार वक्ते सौ तद्गुणोतता म्हणून सांगितलं एका ठिकाणी. यद्यद रूपम भगवतः तदिदं सर्वमेव च. जे जे काही परमात्म्याचं रूप आहे ते सगळ्याच्या सगळीकडे सगळीकडे दिसून येत असतं. ओमेव अधिक पूर्णत्वात, अधिक पूर्ण असल्या कारणाने परमात्म्याला ओम म्हणतात. तस्मात यज्ञेश ऋतुज, म्हणून यज्ञामध्ये ऋतुज लोक ओम शोम वगैरे इत्यादी ठिकाणी त्या ओंकारवादी असणाऱ्या परमात्म्याला त्याची आज्ञा घेऊनच सगळे कार्य सुरू करतात. ओम इत्येव स्वकर्माणि कुर्वन्ति उद्दिश्य केशवम, उद्देशाला म्हणजे कृष्णाला उद्देशित करून, म्हणजे केशव म्हणजे परमात्म्याला उद्देश म्हणून सगळं करतात. काय म्हणून करतात? ओम. हा तसा असतो. हा ठीक आहे, ओके ओके असं म्हणत असतात ना, त्याप्रमाणे आपले सगळे कर्म त्या परमात्म्याच्या प्रीत्यर्थ म्हणून करत असतात. अधिकोच्च शृणुस्वेती, अधिक उच्च असणारा असल्या कारणाने परमात्म्याला शृणुस्व वाचो अग्रियम म्हणून, शृणुस्व वाचो अग्रियम म्हणून याप्रमाणे वेदामध्ये शृणुस्व ऐक, बरं का, माझे मोठे मोठे जे काही वाक्य मी बोलत आहे ते सगळं ऐक रे बाबा, हे भगवंत ऐक. हरिमध्वर्य राही, अध्वर्य शृणुस्व वाच शृणुस्व पाज, असं ते श्याम वगैरे ऋग्वेदामध्ये काही मंत्र आहेत, त्या मंत्राने ऐका हो, स्वीकार करा हो, ऐकून हे स्वीकार करा हो म्हणून अध्वर्य म्हणत असतो. अधिकोच्च महाराम सूत्र सूच्च सूच्च देवेति दादरा, अधिक उच्च असणारा असं महाधाम म्हणजे तूच आहे. महाधाम म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारं स्थान, धाम म्हणजे आश्रयाचं स्थान, धाम म्हणजे घर. अधिक उच्च म्हणजे अधिक उच्च स्थानामध्ये असणारं घर म्हणजे तुमचंच आहे. तू उच्च हा, उत्तम रीतीने तू उच्च स्थानामध्ये आहे. तू उच्च देवेती, त्या आदरात आदराने त्याला असं म्हणतात. प्रतिग्रहण, जे जे मी देत आहे ते सगळं स्वीकार. इत्येनम समरूपा, समरूप अत्युच्च सावनम, सुखरूपी असणारा असं उच्च स्थान तुझं आहे म्हणून सावन, स आवन, स आवन म्हणजे प्रार्थना, रक्षण करणे. रक्षणासाठी तुम्ही आम्हाला ते स्थान देऊन रक्षण करण्यासाठी घ्यावे. इत्याह होता, असं कोण म्हणतो? होता. इत्याह होता शस्त्रेषु, सगळ्या शस्त्रामध्ये उच्च हा इत्यादी शब्दांनी बोलत असतात, ते आदराने बोलत असतात. होता शस्त्रेषु तसैव अन्य अपि च ऋतुजा, त्याचप्रमाणे त्या होताला अनुसरून दुसरे ऋतुजा लोक देखील. एवं, ठीक आहे, हे तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे. एवं स्वाध्याय कृत्याह ब्रह्म प्राप्त्यर्थम अंजसा, ब्रह्म प्राप्ती व्हावी म्हणजे मोक्ष प्राप्त व्हावा या उद्देशाने सगळेजण देखील आपला अध्याय, अध्याय म्हणजे हे उच्चारण करावं असं शिकवून दिलेली गोष्ट उच्चारण करतात. ते गुरुंनी सांगितलेलं उच्चारण करावं की त्याप्रमाणे उच्चारण करतात. तदेव अन्ये च ऋतुजा एवं स्वाध्याय कृत्याह ब्रह्मा ब्रह्म प्राप्त्यर्थ म्हणजे एवं जानन्ति, हे ही गोष्ट जे कोणी जाणतात, एवं जानन्ते ते तू प्राप्नुवन्त्येव तत्परम, तत्परम असं जे कोणी जाणून घेऊन त्या होत्याने सांगितल्याप्रमाणे आचरण करायला जातात ते त्या पदाला प्राप्त होतात. तर असणाऱ्या पदाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतात. कृतंच स्वाध्याय प्रवचने च, सत्यंच स्वाध्याय प्रवचने च, तपश्च स्वाध्याय प्रवचने च, दमश्च स्वाध्याय प्रवचने च इत्यादी जे सांगायला लागलेले आहे त्याचा अर्थ सांगत आहे. कृतंच स्वाध्याय प्रवचने च कर्तव्यानी, स्वाध्याय प्रवचन, स्वाध्याय अध्ययन आणि प्रवचन करायला करत असताना ऋत बाळगावे. ऋत म्हणजे खरी गोष्ट बोलणे, ह्याला ऋत म्हणतात. ऋतंच सुनृता वाणी, सुंदर असणारी अगदी खरी गोष्ट, खरी खरी गोष्ट ज्या ठिकाणी बोलली जाते त्याला ऋत म्हणतात. ते सगळे करा, स्वाध्याय अध्ययन प्रवचन करत असताना करावं. प्रवचन म्हणजे काय? व्याख्यान करणे.
सांगितलेली गोष्ट स्पष्टपणे समजून सांगणे ह्याला प्रवचन म्हणतात बरं का. सुकृष्ट रीतीने वचन म्हणजे सांगणे, म्हणजे व्याख्यान करून सांगणे. यथार्थ ज्ञानाला ऋत म्हणतात बरं का. जे खरं ज्ञान आहे, चांगलं योग्य रीतीचं ज्ञान आहे, त्याला ऋत म्हणतात. आणि त्या म्हणजे यथार्थ ज्ञानाला बाळगून घेऊन जे बोलतात त्याला यथार्थ वचन म्हणतात. प्रवचन. यथार्थ वचनम करणम च सत्यम. आणि त्या करणाला काय म्हणतात, साधनाला काय म्हणतात, सत्य म्हणतात. ऋतम यथार्थ विज्ञानम सत्यम तत्पूर्व एका कृती. ऋत म्हणजे काय, व्याख्यान करून सांगायला लागलं बरं का. स्पष्टीकरण करत आहे. ऋत म्हणजे काय, यथार्थ विज्ञानाला ऋत म्हणतात. आणि सत्य कशाला म्हणावं, तत्पूर्व एकाकृती. म्हणजे यथार्थ ज्ञानाला अनुसरून जी क्रिया केली जाते त्याला सत्य म्हणतात. सत्यम तत्पूर्विका कृती. म्हणजे सत्य कशाला म्हणावं, यथार्थ विज्ञानपूर्वक जे काही कृती केली जाते, जे काही कार्य केले जातं त्याला सत्य म्हणतात. ध्यान सत्ये पूज्य पूजा. ध्यान हे म्हणजे काय, सत्यामध्ये पूज्य असणाऱ्या व्यक्तीची पूजा करणे ह्याला ध्यान म्हणतात. ध्यान सत्ये पूज्य पूजा. सत्य स्वरूपी असणाऱ्यांच्या मध्ये सत्य रूपाने असणारी क्रिया जी आहे त्या क्रियेमध्ये जे पूज्य भावना ठेवून पूजा केली जाते त्याला ध्यान म्हणतात. ध्यान सत्ये पूज्य पूजा. ध्यान म्हणजे कशाला म्हणायचं, सत्य स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याला पूज्य आहे असं समजून पूजा जी केली जाते की नाही, पूजा करण्यासाठी म्हणून ध्यान करावे लागते. तप इत्याविधी. तप हा म्हणजे काय, पूजा म्हणजे क्रिया. ही पूजा जी आहे की नाही, पूज्य असणाऱ्यांच्या ठिकाणी पूजा करण्याची क्रिया जी असते त्या क्रियेला तप म्हणतात. तप. तप आलोचने. तप शब्दाचा अर्थ आलोचने. आलोचन करणे म्हणजे विचार करणे. हे शब्द निर्णयामध्ये सगळ्यांचे अर्थ सांगितले. ऋत, सत्य, ध्यान, तप यांचे अर्थ दाखवलेले आहेत. सर्व कर्म कृती कार्येष्वपी. सगळे कर्म करत असताना त्याचं जे कार्य असते, क्रिया जी चाललेली असते त्यावेळेस देखील स्वाध्याय प्रवचनयो कर्तव्यत्वात. सगळ्यांनी आपल्या अध्याय म्हणजे आपण जे काही शिकत आहोत ते सगळं शिकण्याचं प्रवचन करावं लागतं. सगळं नुसतं शिकून घेऊन बसावं असं नाही बरं का. तर स्वाध्याय अध्ययन केल्यानंतर जे अध्ययन केलेलं असते ते सगळं पुन्हा शिकवावं लागतं सगळ्यांना. प्रवचन करावं म्हणे. सर्व कर्म कृती कार्येष्वपी स्वाध्याय प्रवचनयोः कर्तव्यत्वात् तयोः सर्वत्र अनुषंग. त्यांचा त्या गोष्टींचा सगळीकडे अनुषंग करावा, विचार करावा, म्हणजे जोडावा असा अर्थ. मंत्रार्थ वचनम अन्यस्य स्वात्मनोऽपि वा सर्व कर्मसु कर्तव्यो सर्व कर्मात्मको ततः. कर्मतत्वामध्ये सांगितले. मंत्र म्हणजे मंत्रार्थ वचनम. मंत्र शब्दाचा अर्थ, मंत्राचा अर्थ जो असतो तो उच्चारण करून सांगणे. मंत्र हा म्हणजे मंत्र, अर्थ, वचन. अन्यस्य. हे पहा, कोणी कोणाला अर्थ सांगायचं म्हणजे अर्थ सांगायचं म्हणलं तर कोणीतरी समोर असेल तर त्याला समजून देण्यासाठीच अर्थ सांगावा लागतो ना. मंत्रार्थ वचन अन्यस्य स्वात्मनोऽपि वा. स्वतःला देखील कळावं आणि दुसऱ्यांना देखील समजून सांगावं या उद्देशाने मंत्र उच्चारण केले जातात. म्हणजे आपलं काहीतरी लोकांच्या कानावर पडावं म्हणून मंत्र म्हणून नये बरं का. त्या मंत्रांचा अर्थ आपल्याला कळावा आणि लोकांना देखील समजावा या उद्देशाने मंत्र उच्चारण करावा. सर्व कर्मसु कर्तव्यम. कोणतंही कर्म करायचं झालं असतं तर मंत्र उच्चारण करायला लागलं की ह्या रीतीनेच करावं लागतं. सर्व कर्मात्मक होत म्हणून सर्व कर्म करणारा होत होतो, नाहीतर काही कर्म केलेलं नाही असं समजून घ्यावा. आत्मनिश्चयन मनसैव अर्थवचनम. मनामध्ये अर्थ जाणून घेणे हे आपल्यासाठी होऊन,
दुसऱ्यांच्यासाठी म्हणतं समजून सांगावं लागतं. म्हणून ते सांगितलं आत्मनश्चे मनसा एव अर्थवचन, मनाच्या द्वारे अर्थाचे वचन ऐकून घ्यावे, समजून घ्यावे. मानुषम मानुषो धर्मो देवा अपि मानुषे, मानुषम मानुषो धर्म, मानुष म्हणून जन्माला आला असताना मानुष धर्म त्याने आचरण करावा. देवता म्हणून जन्माला असताना त्याने देवतांच्या सारखं वचन देवता म्हणून समजून घ्यावा. धर्म देवा अपि ही मानुषे, देवलोक जरी मनुष्यात आले तरी मनुष्यांच्या प्रमाणे समजून वागावं तिथं त्यांनी. मनुष्यवत प्रवर्तनते नैव ऐश्वर्य प्रकाशिका, तुझा तो ऐश्वर्य तिचं प्रकाशन म्हणजे दाखवून देणे, ह्याच्यासाठी देवता लोकांनी यायचं नसतं बरं का. प्रजाया रक्षण पुनः प्रजननं तथा, प्रजेंचे रक्षण करावे, पुन्हा जन्म द्यावे, प्रजनन वाढवत राहावे. प्रकृष्ट जातीकरण कर्म स्तनय आपल्या बापाने आपल्या मुलाला उत्कृष्ट रीतीची जात त्यांच्यामध्ये यावे, हे उत्कृष्ट रीतीने माझा मुलगा व्हावा, तयार व्हावा, या उद्देशाने मुलांच्या ठिकाणी कर्म करायला लावावं. मुलांना कर्म करायला लावत जावं लागतं बरं का. हे बापाचे काम आहे. कितीच्या सत्य तपसी त्या वीर चीरणे, सत्य तपश्चर्या आचरण केला असताना सत्य तपसी वा चीरणे सर्व कर्म कृतम भवेत. सत्यता रूपी परमात्म्याच्या ठिकाणी विश्वास ठेवून तपश्चर्या आचरण केला असताना सगळे कर्म आपण केल्यासारखे होतात, नाहीतर नाही. स्वाध्यायेच्या प्रवचने स्वाध्याय अध्ययन करून प्रवचन करत असताना अंतर्भाव विशेषता, मनामध्ये भावना ठेवावी लागते. हे आपण सगळं परमात्म्याच्या श्रेष्ठतेच्या बद्दल समजून देण्याची गोष्ट आहे. समजवत आहोत असं समजून घ्यावं लागतं. कितीच्या यम यम कृतम अधीते तेन तेन अस्य इष्टम भवति, जे जे कृत करायला जातो त्याच्याने त्याला इष्ट गोष्टी प्राप्त होतात, पाहिजे असलेल्या गोष्टी मिळू शकतात. म्हणून कर्म करत असताना क्रिया यत्न याग इत्यादी करत असताना आपल्याला इष्ट असलेली गोष्ट प्राप्त व्हावी अशी असेल तर हे सगळं समजून करावं. म्हणून श्रुती सांगितले जप्पे नाही होत संसिद्धेत ब्राह्मणो नात्र संशय, जप केलं तरच ब्राह्मणाला सिद्धी प्राप्त होते, त्याच्यामध्ये शंकाच नाही. कुर्यात अन्यन्नवा कुर्यान मैत्रो ब्राह्मण उच्यते म्हणून महाभारतात सांगितले. बाकीच्या गोष्टी तुम्ही करा न करा, मैत्र परमात्मा जो गायत्री शब्द वाच्य आहे की नाही, गायत्रीने वाच्य असणारा जो आहे, त्या परमात्म्याचं चिंतन केलं किंवा त्याचं ध्यान केलं, त्यांचं चिंतन केलं सारखं, तर ब्राह्मण म्हणून म्हणलं जातो. किती महाभारतामध्ये याप्रमाणे सांगितलं. सम्यक ज्ञात्वा तुयो विष्णू व्याख्यायी जपेत वा, त्या परमात्म्याला चांगल्या रीतीने जाणून जो कोणी व्याख्यान करेल किंवा जप इत्यादी करेल, नदस्य किंचित कृतम कर्तव्य मुच्यते तसा, त्याला न केल्यासारखं काहीच राहत नाही, सगळं केल्यासारखं होऊन जात. आणि ते कर्तव्य त्याची जे कर्तव्य गोष्ट आहे ते सगळे पूर्ण पडते आणि त्याच्यामुळे मुक्त होतो. कर्मतत्वामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या पुढची गोष्ट आता इथून पुढे घेऊ नंतर. आता पुढे उद्या घेऊया. हो. कर्तव्य कर्म तुम्ही पण सगळ्यांनी करत राहा, असं थोडक्यात सांगितलं आहे.